तर हे ऑटोमेशनचा जर फायद्याचा जर विचार केला आपण, तर ऑटोमेशनमुळे आपल्याला वेळेची तर बचत होणारच आहे. आपल्याला वाल फिरवण्यासाठी, वाल चालू बंद करण्यासाठी आपली शेतात जाण्याची गरज नाही किंवा आपल्या मजुराला सांगण्याची गरज नाही. हा एक फायदा झाला. दुसरा फायदा, आपण मोजून मापून पाणी देऊ शकतो. म्हणजे मला जर एका झाडाला 25 लिटर पाणी द्यायचं असेल, तर बरोबर 25 लिटर पाणी गेल्यानंतरच वाल बंद होईल. म्हणजे आपल्याला त्या झाडाची जी रिक्वायरमेंट आहे, आज 25 लिटरची असेल तर त्याला 25 लिटरच पाणी मिळणार. हा एक दुसरा फायदा झाला. तिसरा फायदा म्हणजे विजेची बचत होणार. आपण जिथं पाण्याची जास्त वेळ पंप चालवतो, पाणी देण्यासाठी जास्त वेळ पंप चालवतो, तर त्याला झाडाची जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढाच वेळ पंप चालवल्यामुळे त्या झाडाची रिक्वायरमेंट पूर्ण झाली की आपल्याला त्यामुळे विजेचीही बचत होणार आहे. अशा पद्धतीने वेळेची बचत, नंतर विजेची बचत, नंतर आपल्या पैशांची बचत, असे बरेचसे फायदे ऑटोमेशन मध्ये दिसून येणार आहे. आणि जमिनीत हवं तितकंच ओलावा असल्यामुळे आपल्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. मग जिथं आपण पारंपरिक पद्धतीने साधारण जेवढं उत्पन्न आज घेतोय, तर त्याच्यात कमीत कमी 1.5 ते 2 पटीने आपण ऑटोमेशन मध्ये फायदे घेऊ शकतो. बरेच शेतकरी ऑटोमेशन, जैन इरिगेशनचं ऑटोमेशन वापरतायत, त्यांना उत्पन्नातही त्यांना वाढ दिसून आलेली आहे. अशा पद्धतीने आपण ऑटोमेशनचे फायद्यांचा विचार निश्चितच केला पाहिजे आणि ऑटोमेशन सिस्टीम ही बसवली पाहिजे.